70,000 कोटीचा आरोप झाला. अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा. माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी. पण काय ते मला कोणी दाखवा कुठं पैसे तर काय पैसे. दाढी टाकल्या, सगळं काही केलं. माझ्या नातेवाईकांच्यावर 22 ठिकाणी दाढी टाकल्या. एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला, पण मी सहन केला. तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील, कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज, सुनेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज, अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज, आता त्याच्यात कोण कोण आहेत, त्याच्यात किती जमिनी आहेत, त्या सगळ्याचेच खुलासे करणार आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे. ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की 2009 मध्ये माझ्यावर काही आरोप झाले, 15-16 वर्षात ते सिद्ध नाही झाले. प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता. चार्जशीट देखील फाईल झाली होती. बाळगंगा धरणात, कोंढाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती. पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या, त्या सगळ्या रिओपन झाल्या. तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका